नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्याला नेव्हीमध्ये काम करायचं असेल, सरकारी जॉबसुद्धा पाहिजे असेल, त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण एक चान्स आहे किंवा एक वॅकन्सी निघाली इंडियन कोस्ट गार्ड रिक्रुटमेंट 2020. तर BC पे स्केल आहे बघा नाविक DBसाठी 21,700. नाविक DB म्हणजे डोमेस्टिक ब्रँच म्हणलं जातं. 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि शेवटची तारीख असणार आहे 7 डिसेंबर 2020. तर काय न्यूज आहे आपण सुरुवातीला पाहू. तर इंडियन कोस्ट गार्ड 2020 बघा, याच्यामध्ये जवळजवळ 50 जागा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये OBCसाठी 14 आहेत, जनरलसाठी 20 आहेत, EWSसाठी 5 आहेत, SCसाठी 8 आहेत आणि STसाठी 3 जागा आहेत. कसं अप्लाय करणार हे पण पाहणार आहे आपण. सुरुवातीला कोणकोणते जॉब आहेत हे लक्षात ठेवा. कुकची एक आणि स्टेबलची जागा आहेत. अशा एकूण 50 जागा निघालेल्या आहेत. आता बघा, शारीरिक चाचणी काय याला ही माहीत पाहिजे. उंची 157 सेंटीमीटर पाहिजे, छाती पाहिजे तुम्हाला 5 सेंटीमीटर फुगून पाहिजे. वयाची अट बघा 18 ते 22 वर्ष दरम्यान पाहिजे 1 एप्रिल 2020ला. पण याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. SC STसाठी 5 वर्ष आहे, OBCसाठी 3 वर्ष आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे, म्हणजे कोस्टल एरियामध्ये. फी याला काहीच नाही आहे. शेवटची जी तारीख आहे बघा 7 डिसेंबर 2020ला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करावा लागेल. प्रवेशपत्र तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणलं जातं 19 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान भेटेल. परीक्षेचे दिनांक असणार आहे ती जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे. ओके. बेसिक पे स्केल्स तुम्हाला सांगितलं 21,700 DBसाठी आहे, नाविक DBसाठी डोमेस्टिक ब्रँचसाठी. त्यानंतर हाऊ टू अप्लाय म्हणजे कसं अप्लाय करणार तुम्ही. 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला एका वेबसाईटला जाऊन अप्लाय करावं लागेल. ती वेबसाईट नाव www.joinindiancoastguard.gov.in वर. त्याच्यामध्ये जाऊन अप्लाय करायचं, सेंटर वगैरे सिलेक्ट करायचं. त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे लिस्ट तर बघा. 3 कॉपी ऑफ ॲडमिट कार्ड, लेटेस्ट फोटोग्राफ, नंतर 2 कॉपीज ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, नंतर ओरिजिनल क्लास 10 पास सर्टिफिकेट आणि मार्कशीट पाहिजे तुम्हाला. म्हणजे 10वीचे जे तो उत्तीर्ण सर्टिफिकेट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट ते सर्व तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जातीचा दाखला, ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते मॅजिस्ट्रेटचं असेल किंवा तहसीलचं असेल ते सुद्धा चालेल. ओके. डॉक्युमेंटेशन लागणार इतर जे आधार कार्ड किंवा जे असेल तुम्ही पासपोर्ट वगैरे ते तुम्ही सादर करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं 50 जागासाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये रिक्रुटमेंट निघलेली. खूप महत्त्वपूर्ण वॅकन्सी आहे बघा. 10 क्लाससाठी आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे बघा. मित्रांनो, यांना बेसिक पे स्केल खूप चांगलं असतं आणि इन्क्रीमेंटसुद्धा खूप चांगलं होत असतं. गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे बघा जे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी बघा त्यांनी नक्की ट्राय करा, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जॉबसुद्धा खूप चांगला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची जी नोटिफिकेशन आहे ती कशी वाटली कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.